या जयभीमनगरमध्ये न्यायालयाच्या आदेशानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली। परंतु यापूर्वी सदर ठिकाणे ही महाराष्ट्र शासनाकडून असो महानगरपालिकेकडे असो लेबर कॅम्पसाठी सदर विकासकांनी ती जागा भाड्याने घेतलेली होती, तात्पुरते घेतलेली होती। लेबर कॅम्प बांधला, बिल्डिंगचं काम झाल्यानंतर ती जागा शासनाला द्यायला पाहिजे होती, दिली नव्हती आणि ते शासनाला देण्याच्या नावाखाली न्यायालयाने ही जागा खाली करण्यास सांगितली। करत असताना गेले अनेक वर्ष ही जी लोक तिथे राहतात त्यांना महाराष्ट्र शासनाच्या नियमाप्रमाणे महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे त्यांना त्यांच्या हक्काचं घर, हक्काची जागा देणं हे ते विकासकाचं बंधनकारक आहे, शासनाची जिम्मेदारी आहे। आणि म्हणून हे करत असताना त्या ठिकाणी त्या विकासकाने यापूर्वी ज्या स्थानिक लोकांच्या भावना, त्यांच्या असणाऱ्या समस्या, अनेक बैठकी झाल्या, मीटिंग झाल्या, त्याच्यामध्ये त्यांना घर देतो, त्यांना जागा देतो असे अनेक वेळा आश्वासनं दिली, परंतु ते झाले नाहीत। आणि म्हणून वस्तुस्थिती काय आहे, खरी परिस्थिती काय आहे, म्हणून ह्या लोकांना घेऊन आलो आणि त्यांना सांगितलं तुमच्या भावना काय ते सांगा आणि त्या ठिकाणी तुम्हाला बिल्डरने याच्यापूर्वी काय खोटी आश्वासनं दिली होती ते सांगा। हे ह्या ठिकाणी ही सर्व चर्चा केल्यानंतर या लोकांना त्यांच्या हक्काची जागा त्यांच्या नावावरती करून द्यावी असा निर्णय ह्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। आणि लोकांना ज्या ठिकाणी पसंत आहे, लोक ज्या ठिकाणी मान्य करतील त्या ठिकाणी ज्या विकासकाची जागा आहे त्या तिन्ही जागेपैकी लोकांना जी मान्य असेल जागा, ती जागा त्या विकासकाने लोकांच्या नावावरती करून द्यावी असं या ठिकाणी ठरण्यात आलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।